साठी केला होता केला होता हरिभक्तीपराई आईश्रम महाराज मानठा त्यांना साथ करती हरिभक्तीपराई शंकर महाराज याजसाठी केला होता होता
साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चिंतीने पाविलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेच्या. कवतूक वाटे झाली आवेचाचे, नाम मंगळाचे येणे गुणे. आता निश्चिंतीने पाविलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परडी नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पाविलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. यदक्षरं राखेयम् आनन्दं वच केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथे ख्यातं दैवतमाश्रये. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानम्. गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, स्मरण होयस प्रवित्तेचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे. ते नमस्कारून आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा आणि सेवेसाठी निवडलेला अभंग भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम यांच्या चरणाच्या ठिकाणी होतो. असे जगद्गुरु या पदवीला प्राप्त असणारे कलियुगातील महान भगवत भक्त श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा
आणि जीवनाची किती कर्तव्यता कशामध्ये आहे हा सांगणारा भंग आहे. विठाला सेवेचं प्रयोजन द्यायचं म्हटलं तर सगळ्यांना माहिती साहेबराव महाराज यांच्या दुःखद अशा पद्धतीनं या मृत्यू लोक सोडून वैकुंठामध्ये जे गमन झालं त्यानिमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. एक महिन्यापूर्वीच या ठिकाणी सप्ताह झाला आणि महिन्यापूर्वीच मी या ठिकाणी आलो होतो. आल्यानंतर पडवळांच्या घरी गेलो. तिथं गेल्यानंतर बऱ्यापैकी चांगलं ओळखलं मला. शंकर महाराजांचे नातू पांडुरंग महाराजांचे चिरंजीव अशी ओळख सांगितल्यानंतर त्यांनी ओळखलं, व्यवस्थित पाया पडल्या. पण वय होतं 102, नॉट आउट. ठीक आहे. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा गुरुनिष्ठा एवढी की स्वतः खाली बसून दर्शन घेतलं. मी म्हणत होतो राहू द्या, नाही म्हणते. गुरुभक्तीचं जे महत्व आहे ते आचरणाच्या माध्यमातून दुसऱ्यांना दाखवून देणारी लोक फार कमी आहेत. आणि त्यापैकी हे एक होते. विठाला आणि तशा अवस्थेमध्ये सुद्धा माझ्या चरणावर नतमस्तक झाले. काय अंतःकरणामध्ये भाव असेल याचा विचार करा. तैसे संत जगी क्रिया करून संत महात्मे क्रियेच्या माध्यमातून पुढच्या पिढीला वारसा देत असतात. आणि तशा पद्धतीची लोक आज या वारकरी संप्रदायामध्ये आहेत ही फार भाग्याची गोष्ट आहे. फार भाग्याची गोष्ट आहे. कारण आपल्या पिढीचा विचार केला तर तेवढी निष्ठा आपल्या पिढीमध्ये असेल का सांगता येत नाही. सांगता येत नाही. निष्ठा सोडा सगळीकडे निष्ठा निष्ठीच पाहिजे. सगळं तिकडून उठायचं दुसरीकडे जायचं, दुसरीकडून उठायचं तिसरीकडून जायचं नाही. संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर निष्ठा, अंतःकरणातील भाव. आणि तो जर असेल तर निश्चित पद्धतीनं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात महाराज परमार्थामध्ये. एक भावाची कारण काही न लगे, काहीच न लगे, एक भाव लागतो. आणि तो भाव जर अंतःकरणामध्ये असेल तर निश्चित पद्धतीनं तुम्ही पहिलं तीरावर या भवसागराच्या पोहोचू शकता, अन्यथा पोहोचू शकत नाही. पैशाच्या माध्यमातून परमार्थ करता येत नाही, विद्वत्तेच्या माध्यमातून परमार्थ करता येत नाही, वयाच्या माध्यमातून परमार्थ करता येत नाही. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लिंगाच्या माध्यमातून तुम्हाला परमार्थ करता येत नाही. परमार्थ करण्यासाठी एकमेव साधन आहे ते म्हणजे निष्ठा भाव. आणि अंतःकरणामध्ये ती जर गोष्ट असेल तर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुमच्यापासून देव दूर नाही. करतळी आभोळी भाव बळे आकडे ये रबीना
फार गोड उदाहरण देतात महाराज. जर समजा तुमच्या अंतःकरणामध्ये भाव असेल ना तर हातावर आवळा ठेवला कसा स्पष्ट दिसतो, करतळी आवळी तसा हाली आहे तुमच्यासाठी. आणि ते जर नसेल तर महाराजांनी प्रमाण दिलं बघा, पारियाचा रवा घेता भूमी भरी येत नव्हतं. मग काय, जर भाव नाही तर काय करावं लागेल. पारा आहे, पारा सगळ्यांना माहिती महाराज. पारा जमिनीवरच थांबला, किती प्रयत्न केल्यानंतर त्याला हातामध्ये घेता येत. यत्न परोपरी साधन जे कितीही करा प्रयत्न, तो हातामध्ये सापडत नाही सापडत. काय फरक आहे दोन्हीमध्ये, तर फक्त एक फरक आहे महाराज, अंतःकरणामध्ये असणारी निष्ठा, अंतःकरणामध्ये असणारा भाव. शिष्य कसाही असू द्या, त्याच्या अंतःकरणामध्ये जर भाव असेल तर निश्चित पद्धतीनं तो त्या परीक्षेमध्ये पास होऊन भवसागरामध्ये बुडतो. अनेक उदाहरण आहेत. जगद्गुरु शंकराचार्यांचे शिष्य त्रुटकाचार्य यांचं उदाहरण आहे. वेळ घेत नाही सांगू, काहीच येत नव्हतं पण काम एकच. शंकराचार्यांचे फक्त कपडे धुवायचे, छट्या धुवायचं काम येत. सगळे शिष्य जमले, पाठाला सुरुवात करायची. शंकराचार्य म्हणते थांबा जरा, येतोय म्हटले त्रुटक. म्हणजे त्याला काय कळतंय महाराज, त्याला काय कळतंय. त्याला बोलवून सांगितलं पाठ घे, पाठ घेतला आणि जगद्गुरु शंकराचार्यांसारखाच घेतला. शिष्य कसाही असू द्या, अंतःकरणामध्ये जर निष्ठा असेल तर गुरु त्याला आता उद्धरलो गुरु कृपे. अंतःकरणामध्ये निष्ठा पाहिजे. आणि जर अंतःकरणामध्ये निष्ठा असेल तर निश्चित पद्धतीने तो व्यक्ती पार झालाच म्हणून समजा, भले त्याचा गुरु कसाही असेल. शिष्यच असे असतात अशातला भाग नाही, गुरु ही काही काही असे असतात. बरोबर काय. नवनाथामध्ये फार सुंदर उदाहरण आहे महाराज. मच्छिंद्रनाथ स्त्री देशामध्ये जाऊन अडकले आणि त्याला गोरक्षनाथ सोडवायला गेले. मच्छिंद्रनाथांचा अधिकार आहे का नाही आहे, पण काय पूर्वकर्म म्हणा, प्रारब्ध म्हणा किंवा माया म्हणा, काय सांगता येते. स्त्री देशामध्ये होते आणि स्त्री देशामध्ये अडकल्यानंतर तिथं संपत्तीचा मोह अंतःकरणामध्ये निर्माण झाला. मच्छिंद्रनाथ गेले, मच्छिंद्रनाथांनी सांगितलं चला देवा जायचंय आपल्याला. निघाल्यानंतर काय केलं, निघाल्यानंतर बायकोनी एक सोन्याची वीट दिली. सोन्याची वीट जोडीमध्ये घेतली, निघाले. सोन्याची वीट जोडीमध्ये घेऊन निघाले. 4 पावलं चालले की भीती वाटायची, भीती वाटायची. सोनं आहे आपल्याकडे. आम्हाला कशाची भीती का, आम्हाला कशाची भीती नाही. कारण का आमच्याकडनं चोरण्यासारखं काहीच नाही. आणि आमच्याकडनं जर चोरून न्यायचं असेल तर खुशाल चोरून घ्या, खुशाल चोरून घ्या. आमच्याकडचं जर चोरून निघालं तर निश्चित फायदा आहे, जगाचा फायदा आहे. परंतु मच्छिंद्रनाथ जे निघाले त्यांच्या झोळीमध्ये होती सोन्याची वीट. थोडं पुढे गेल्यानंतर गोरक्षाला विचारते, गोरक्षा डर है क्या. त्यांनी सांगितलं महाराज डर कैसा, झुंजार ते एक विष्णुदास जगी, वीर विठ्ठलाचे गाडी कळी काळ पाया पडे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. याच्या पुढे कोण आहे हो. पण भीती होती अंतःकरणाला. पुढे गेले, परत विचारायचं क्या डर है क्या. मच्छिंद्रनाथांना काही, गोरक्षनाथांना काही कळलं ना. म्हणजे काय भानगड आहे, म्हणजे कुठला डर आहे बघायला पाहिजे. तर म्हणजे महाराज जरा इथं विश्रांती घेऊन मग पुढे जाऊया. म्हणजे विश्रांती घ्यायचं म्हणून जोळी शेजारी घेऊन झोपले. गोरक्षनाथाने विचार केला आणि त्यातली वीट काढली आणि तेवढ्याच वजनाचा दगड टाकला. तेवढ्याच वजनाचा दगड त्याच्यामध्ये टाकला आणि पुढे निघाले. निघता निघता विचारलं डर है क्या, डर है क्या म्हटल्याबरोबर तिने सांगितलं डर तो पीछे रह गया. अरे भीती पाठीमागे राहिली, पाठीमागे राहिली म्हटल्यानंतर झोळी उघडली आणि बघितलं तर काय, तर दगड. दुःख वाटलं, दुःख वाटलं. चेहऱ्यावरचे भाव बदलल्याबरोबर गोरक्षनाथाने सांगितलं महाराज तुमच्याकडे एवढं सामर्थ्य आहे तरी तुम्ही घाबरता. म्हणजे काय सामर्थ्य आहे माझ्याकडे, काय नाही महाराज. पाणी घेतलं, सद्गुरूंच्या अंगठ्यावर घातलं, त्याचं तीर्थ त्या डोंगरावर फेकलं महाराज, पर्वतावर भेटलं. सगळा पर्वत सोन्याचा.
गुरु जरी कसा जरी असेल तर शिष्याची निष्ठा जर असेल तर तो करतो. आणि शिष्य कसा जरी असेल आणि त्याची जर गुरुवर निष्ठा असेल तरी सुद्धा शिष्यच करतो, हे लक्षात ठेवा. विठ्ठल पण एवढं मात्र बरं का, गुरुला मात्र स्वतःची स्वतः करावं लागतं, हे लक्षात ठेवा. आणि अशी गुरुनिष्ठा ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे की ज्यांनी हरिभक्तपरायण आमचे बाबा, आमचे दादा, अण्णा, आमचे पणजोबा यांना साथ केली, त्यांच्या असणाऱ्या या ठिकाणी कार्यक्रमाला मला उभारता येतं, हे माझं परम भाग्य समजतो. भागवत महाराजांपासून इथं जालन्याला म्हणजे गेल्या 4 पिढ्या आणि मी 5वी पिढी या गावाला येतोय. 5 पिढ्या झाल्या या गावाला येतोय. आणि या 5 पिढ्यापासून या मालेगावाचा, पातुरचा आणि आमच्या बेलापूरकर घराण्यांचा संबंध 5 पिढ्या झाल्या. आणि ज्यावेळेस असा संबंध असतो ना त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात की बाबा वंश परंपरेने जर आम्ही दास तुमची असलो ना तर आम्ही जर चुकलो तर लाज तुला वाटायला पाहिजे. वंश परंपरा दास तुका मुकदी लाज. आणि खरोखर या पडवबंधूंनी फार सुंदर अशा पद्धतीचे नियोजन या ठिकाणी केले. उत्तमची उरे कीर्ती मागे तर ही कीर्ती म्हणा विठाला. असो थोडाफार परिहार लांबला, आपण आता अभंगाकडे बोलूया. काय सांगतात महाराज? अत्यंत सोपा अभंग महाराज. जीवनामध्ये मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर याच्यासाठीच अट्टहास करावा की शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस शेवटचा दिवस गोड होतो ना ते आपल्याला जायच्या आधी कळतं. का तर दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, आता निश्चिंतीने पाविलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची धाव खुंटते. सगळ्या इच्छा भगवत स्वरूप होतात आणि त्या माध्यमातून तो व्यक्ती स्थिर होतो, स्थितप्रज्ञ अशा पद्धतीची समत्व योग उच्चते असे जे म्हणतात भगवंत, त्या पद्धतीने समत्वाला प्राप्त होतो. आणि मग ज्यावेळेस तो पाठीमागच्या जीवनाचा विचार करतो की बाबा काय काय केले आपण साधना, नाना साधनाच्या केल्या, हे जे विचार करायला तो सुरुवात करतो ना त्यावेळेस त्याला वाटतो कवतुक वाटे झाली या वेचाचे. अरे किती आपण कष्ट केले, किती काय सायास केले. सोपं साधन सोडून सगळ्या साधनांमध्ये गुंतलो, सोपं साधन सोडून सगळ्या साधनांमध्ये गुंतलो. नाम मंगळाचे येणे गुणे सगळी साधनं केली पण फरक कशाने पडला तर फक्त भगवंताच्या नामाच्या माध्यमातून गुण आला, बाकीच्या कोणत्या माध्यमातून गुण आला नाही. आणि म्हणून ते म्हणतात की आता काय 4 दिवस आहे, आपण 4 दिवस ती मुक्ती अंगीकारायची आणि 4 दिवस या मृत्यूलोकामध्ये रममाण व्हायचं आणि शेवट आपल्या निज धामाच्या प्रतिगच्छंत करायची. हा अभंगाचा सोपा अर्थ. तर या अभंगाचा आपण थोडा यथामती जी नियोजित वेळ आहे त्या वेळेमध्ये थोडासा विचार करतो. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात की याच साठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे काय तर अट्टहासाला मराठीमध्ये अर्थ आहे हट्ट करणे. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर सगळे हट्ट करतात महाराज. वेगवेगळ्या पद्धतीचे हट्ट सांगितले जातात, राजहट्ट, स्त्री हट्ट, बालहट्ट वगैरे वगैरे बरेच हट्ट. पण या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कोणता हट्ट करावा तर मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर पुरुषार्थाचा हट्ट करावा, दुसरा कुठला हट्ट करू. आणि पुरुषार्थ कशामध्ये आहे, काय पुरुषार्थ आहे तर त्याचं वर्णन करताना सांगितलं पुरुषाय अर्थम इति पुरुषार्थः किंवा पुरुषम कांक्षते तत् पुरुषार्थः. पुरुष ज्याची इच्छा करतो त्याला पुरुषार्थ म्हणा किंवा पुरुषाची जी अपेक्षा आहे त्याला पुरुषार्थ म्हणा. आणि पुरुषाची अपेक्षा सर्वसामान्य गोष्ट नाही हेही लक्षात ठेवा. पुरुषाची अपेक्षा काय, पुरुष कुणाला म्हणायचं तर तो मोक्षाची इच्छा करतो त्याला पुरुष म्हणा अशी व्याख्या केलेली पाहायला सापडेल. जगद्गुरु शंकराचार्यांनी फार गोड वर्णन केले. सामान्य गोष्टीची अपेक्षा करणारा जो माणूस असतो तो सामान्य असतो, परंतु विशेष गोष्टींची अपेक्षा करणारा तो पुरुष असतो.
विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे, प्रकरण ग्रंथ, त्याच्यामधला पहिला श्लोक बघा. मंगलाचरण झाल्यानंतर पहिला श्लोक, दुसरा श्लोक आहे. दुर्लभो त्रयो येत देवानुग्रह हेतु मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. कोणत्या? पहिली गोष्ट दुर्लभ सांगितली, मनुष्यत्व दुर्लभ. सहजासहजी प्राप्त होतं का? नाही. आपण वासुदेवामध्ये रोज म्हणतो महाराज, नरदेव हो दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ नरदेह, लाभला हा देह काकताली न्यायी. एखाद्या नळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, त्या पद्धतीने आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. म्हणून पहिली दुर्लभ गोष्ट आहे ते म्हणजे नरदेह. बरं, नरदेह प्राप्त झाला की सगळं मिळवलं का? सगळं मिळालं नाही महाराज. दुसरी दुर्लभ गोष्ट सांगितलं की मुमुक्षत्व दुर्लभ आहे. मुमुक्षत्व म्हणजे काय? तर अंतःकरणामध्ये मोक्षाची इच्छा जागृत होणे याला मुमुक्षत्व म्हटलं जातं. किती लोक तो ज्यांना वाटतं मोक्ष मिळावा. तर मोक्ष म्हणजे काय हे लोकांना कळत नाही. त्याच्या पुढचं काय म्हणायचं? मोक्ष म्हणजे काय? तर जन्म मृत्यूच्या दुःखद परंपरेतून मुक्त होणं याला मोक्ष म्हणायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्माला वर्णन करतात महाराज. किती वेळा जन्म यावे, किती वेळा? अनंत. अनंत म्हणजे काय? अनंत म्हणजे ज्याची संख्या आपल्याला मोजता येत नाही त्याला अनंत म्हटलं जातं. इन्फिनिटी. इन्फिनिटी वेळा जन्माला यावं लागतं. म्हणजे याचं उदाहरण काय? कसं म्हणजे जन्म मृत्यू कसा आहे? तर साधा घरी प्रयोग करून बघा. साधा घरी प्रयोग करून बघायचा. कुणालाही जमेल, सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा करू शकेल असा प्रयोग आहे. आपले किती जन्म झाले हे पाहण्याचं एक साधं सोपं शास्त्र आहे. काय करायचे? तर 2 आरसे समोरासमोर लावायचे. 2 आरसे समोरासमोर लावायचे आणि मध्ये उभा राहायचं. जेवढी आपली प्रतिबिंब पडतात ना त्याला म्हणायचं आनंद. विठ्ठल. साधा सोपा केलं. 2 आरसे सगळ्यांकडे का नाही? सगळ्यांकडे 2 आरसे समोरासमोर लावा. पॅरलल म्हणतात, समांतर. त्याच्यामध्ये असा 90, 80, 70 नाही, पॅरलल पाहिजे. 0 डिग्रीचा कोण पाहिजे, 0 अंशाचा कोण पाहिजे. आणि त्याच्यामध्ये उभा राहायचं, इकडं पाहायचं, इकडं पाहायचं. जेवढी प्रतिबिंब म्हणा त्याला अनंत म्हणायचं. हे उदाहरण कशातलं हेही सांगतो. ईशावास्य उपनिषद पहिला श्लोक. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन पूजिताः मा घृदा कस्य सिद्धनम. त्याच्या स्पष्टीकरण करण्यासाठी जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्यामध्ये हे उदाहरण दिले. 2 समांतर आरशे लावायचे आणि त्याच्यामध्ये उभा राहायचं. मग कळतं किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. आणि प्रत्येक जन्माला फजितच व्हायचं. प्रत्येक जन्म घेतला की फजित व्हायचं. आणि म्हणून अंतःकरणामध्ये ज्यावेळेस अनुताप जागृत होतो त्यावेळेस म्हणवणी जीव भ्याला आणि शरण केला, यालाच म्हणायचं मोक्ष, यालाच म्हणायचं मुमुक्षत्वाची भावना. याच्यापेक्षा दुसरं काही. सोपं आहे की नाही? सोपं. पण काय करावं लागतं? त्याच्यासाठी घाबरावं लागतं. बरोबर. त्याच्यासाठी घाबरावं लागतं. म्हणवणी जीव भ्याला. बिगर घाबरता जर तुम्ही शरण गेला तर देव सुद्धा तुमची कदर करत नाही. देवही तुम्हाला सोडवत नाही. पण घ्यावं लागतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य भीतो का? मनुष्य घाबरतच नाही ना. तो यूज आहे तर त्याचा. आम्ही कुणाच्या घाबरत नाही असं वाटतं महाराज मनुष्याला. आणि ही जी भावना आहे याला मुमुक्षत्व म्हटलं जातं. आणि ही भावना अंतःकरणामध्ये निर्माण होणे ही फार दुर्लभ गोष्ट आहे. फार दुर्लभ गोष्ट. अहो तुमचा आमचा विषय सोडून द्या. तुमच्या आमच्याला काही म्हणजे महाराजासहित सगळे बरं का. महाराज काय फार मोठ्या ग्रहावर आले असं काय भाग. महाराजासहित सगळे. महाराजांची काय अवस्था होती?
महाराज सुद्धा असेच होते. महाराज लहानपणी कीर्तन आवडत नव्हतं, प्रवचन आवडत नव्हतं, काही आवडत नव्हतं, आहे की नाही? हा, हे तुमचं आमचं आहे की नाही? आहे. तुकाराम महाराजांचा विचार करा. तुकोबांची अवस्था सुद्धा हीच होती महाराज. नाट्याच्या अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलं महाराज. माझं पूर्वीचं आयुष्य कसं होतं. नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले गीत, नावडे पुराण केली बहुत असा पाठा पाहिजे महाराज. हा, ऐकलं नाही, गायलं नाही, गीत नाही, नको म्हणजे काय नको. जिथं कीर्तन होत असेल तिथून उठून लांब जाऊन जायचं, निघून जायचं. याला मुमुक्षत्व म्हणायचं का नाही? याला विपरीत म्हणायचं. याला मुमुक्षत्वाच्या विपरीत म्हणायचं. मग कधीतरी अंतःकरणामध्ये भीती निर्माण झाली आणि मग अंतःकरणामध्ये विचार केला की बाबा आपण या सगळ्या गोष्टीच्या विरुद्ध करायला पाहिजे होतं, जे आपण केलं नाही. का केलं नाही? तर धरली लाज सांडिले हित. लाज धरली ना आपल्या हितापासून आपण परावृत्त झालो. आणि हित म्हणजे काय हो? हित म्हणजे दुसरं काय नाही महाराज. करुणिया मन शुद्ध भावे, हित ते करावे देवाचे. बस, देवाचं चिंतन म्हणजे हित, त्याच्याशिवाय दुसरं कोणतंही हित नाही. आणि मग अंतःकरणामध्ये उपरती निर्माण झाली आणि त्या माध्यमातून आम्ही काय केलं तर आम्ही या ठिकाणी परमार्थाला लागलो. मग जे जे भेटेल त्याला विचारायला सुरुवात केली महाराज. काय मी उद्धार पावेन याशिवाय दुसरं काय? उद्धार होईल का? भगवंत कृपा करील का? सांगा. संत महात्म्याने तुम्ही सांगा. हे माझ्या पाठीमागे जे पूर्वजन्मातलं कर्म आहे ते खंडील का? यालाच म्हटलं जातं मुमुक्षत्व. ही दुर्लभ गोष्ट. बरं, मुमुक्षत्व सुद्धा प्राप्त झालं. मुमुक्ष लोकांची काय कमी आहेत का? भरपूर मुमुक्ष आहेत. पण त्या मुमुक्षूंना योग्य मार्ग दाखवणारे त्याही पेक्षा कमी आहेत. तिसरी दुर्लभ गोष्ट कोणती सांगितली? महापुरुष संश्रय. महापुरुषाच्या आश्रयाला जाणं अवघड आहे सगळ्यात. बरोबर का? महापुरुषाच्या संगतीमध्ये जाणं अवघड आहे. पहिली गोष्ट म्हणजे महापुरुष आम्हाला कळत नाही. बरोबर? कळले तर त्यांच्या संगतीत जाऊ वाटत नाही. गेलो तर त्यांची सेवा करू वाटत नाही. सेवा केली तरी त्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये निष्ठा राहत नाही. आणि निष्ठा राहिली तरी हेच माझा उद्धार करतील ही शाश्वती नाही. एक तर भेटणं अवघड, त्यातून त्यांच्या जवळ जाणं अवघड, त्यांची सेवा करणं अवघड. सेवा जरी केली तर अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण होणं अवघड. आणि एवढा भाव जरी निर्माण केला तरी ते काय हो आमचे गुरु आहेत. अरे आहेत काय? आहेत. आहेत म्हणजे काय? एवढं सोपं नाही. अनेक उदाहरणं याच्या संबंधाने आपल्याला सांगता येईल. अनेक उदाहरणं. नामदेवरांचं उदाहरण बघा. गुरु जवळ गेले पण अंतःकरणामध्ये गुरुनिष्ठा होती का? नाही. हे म्हाताऱ्या, पिंडीवर पाय ठेवले काय? काढ पाय, मला दर्शन घ्यायचंय. गुरुच्या सानिध्यात असून सुद्धा अंतःकरणामध्ये
भगवान शिवशंकराच्या संबंधानं काय भाव आहे, पण त्या झोपलेल्या गुरुबद्दल निष्ठा नाही. बरे भगवंतानी पाठवलेला असू का, बघा बरं का, कुणी पाठवलंय? भगवंतानी, तरी भाव नाही. तुमच्या आमच्यासारखा जर म्हणला जा त्यांच्याकडे, तर आपल्या अंतःकरणामध्ये काय भाव निर्माण होईल? मग काय करावं लागतं? काय करावं लागतं तर गुरूंना सुद्धा सामर्थ्य दाखवावं लागतं. आणि मग सांगितलं, बाळा म्हातारा झालो रे, वाकून दर्शन घ्यायला गेलो पण कंबरीला करक भरली. मग डॉक्टरने सांगितले करक जर भरली तर पाय वर ठेवायचे, बरोबर का नाही? कंबरीला जर करक भरली तर पाय वर ठेवायचे. मग पाय वर इथं कुठं ठेवायचे म्हटले? पण देहाची वेदना भगवंतापेक्षा मला जास्त वाटली म्हणून भगवंताच्या डोक्यावर पाय ठेवले. म्हणजे तू एक काम कर, म्हणजे तू चांगला दिसतोस, म्हणजे माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव. साधी सोपी गोष्ट आहे. नामदेव महाराजांनी पाय धरले, किती प्रेमाने धरले असतील विचार करा. किती प्रेम असेल अंतःकरणामध्ये. माझ्या भगवान शिवशंकराच्या मस्तकावर पाय दिलाय, किती प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण झाला असेल. पाय धरले, खाली दिशेने ओढले, टेकवणार तितक्या काय झालं, तिथं पिंड निर्माण झाली. का? याच्या पाठीमाग काय सिद्धांत असेल? याच्या पाठीमागचा सिद्धांत असा आहे की ज्यावेळी भगवत भक्त भगवंताच्या दर्शनाला जातो त्यावेळेस भगवंताला सुद्धा असं वाटतं की त्याची धूळ आपल्या मस्तकावर पडावी. चरणीचे रोज वंदी शुळपाणी नाचती कीर्तनी तई माथा. भगवंताला सुद्धा वाटतं की त्याची चरण धूळ आपल्या मस्तकावर पडावी. काय अधिकार असेल महाराज विसोबा केसरांचा. मग ठेवायला गेलं तर दुसरी पिंड निर्माण झाली, तिसरी पिंड निर्माण झाली. हा चमत्कार दाखवल्यानंतर मग कळलं की ही काय सामान्य महात्मे नाहीत, सहवास आहे. कुणाचा? संतांचा सहवास आहे. पण कळले का? नाही. त्याच विसोबा खेचरांचा विचार करा. तेच विसोबा खेचर मुक्ताईच्या बरोबर, सोपान काकांच्या बरोबर, आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर, निवृत्तीनाथांच्या बरोबर नितांत असायचे, रात्रंदिवस असायचे. पण कळले का? कळले नाही. अरे ज्यांचा एवढा अधिकार की ज्यांनी नामदेवरायांना उपदेश करावा. नामदेवराय म्हणजे साधे सोपे कोण नाहीत बरं का. नामदेवराय म्हणजे 4 युग भक्ती केलेला महात्मा आहे महाराज. चौयुगाचा भक्त नामा. 4 युगामध्ये भक्ती केली आणि ते असणारे नामदेवराय. एवढंच नाही, अनेक कथा आहेत नामदेवरायांच्या. एकदा सगळे संत महात्मे हे 4 भावंड, गुरुबा काका, सावतोबा सगळे आमच्या आई साहेबांबरोबर गप्पा मारत होते. आई आहे आणि समोर सगळी लेकरं बसली. आई निवांत पाय पसरून बसले, निवांत बसले. नामदेवराय येताना दिसले आणि दिसल्याबरोबर आईसाहेबांनी पदर सावरला, मांडी घालून व्यवस्थित बसल्या. बाकीच्यांनी विचार केला जशी आम्ही लेकर तसेच नामदेवराय, बरोबर का? जशी आम्ही लेकर तसेच नामदेवराय. पण नामदेवराय आल्यानंतर आईसाहेबांनी का पदर सांभाळावा? नामदेवराय आल्याबरोबर आईसाहेबांनी का नीट बसावं हा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला. आणि मग आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आईसाहेबांना विचारलं, का हो म्हणले आईसाहेब आम्ही सगळे तुमची लेकर. म्हणजे हो लेकर सगळे तुम्ही. म्हणजे नावा पण लेकरूच म्हणले. मग म्हणजे तो आल्यानंतर तुम्ही सावरून का बसला? तर आमच्या रुक्मिणी मातेनं कारण सांगितलं महाराज. रुक्मिणी माता म्हणतात की नामदेवराय एकटे येत नाहीत. नामदेवराय एकटे येत नाहीत महाराज. नामयाचे पाठी चाले केशिराज, चरणीचे रज लागावया. काय अधिकार आहे नामदेवरायांचा. नामदेवरायांच्या पाठीमागे साक्षात भगवंत चालतो. कशासाठी? तर नामदेवरायाची चरण धूल आपल्या मस्तकावर पडावी म्हणून. एवढा अधिकार नामदेवरायांचा. देवाची रज चरणी ती
अरे देवाला सुद्धा त्यांच्या चरण राजाची इच्छा एवढे मोठे नामदेव आहे आणि त्यांची गुरु विसोबा होतो त्यांना कळलं का हो? त्यांना कळत नाही. म्हणून तिसरी दुर्लभाती दुर्लभ गोष्ट सांगितली ती म्हणजे महापुरुषाच्या आश्रयाला जाऊन राहणं. आणि सोपं आहे का हो हे? सोपं नाही. तुमच्या आमच्या सरकारचा विचारच नाहीये. तुकोबाराय म्हणतात बहु अवघड. कोण म्हणत? जे तुकोबाराय म्हणतात परमार्थ सोपा आहे, थोडी आहे थोडी आहे, चित्त सहाय्य झाली आहे. बरोबर की थोडा आहे परमार्थ, भगवंत प्राप्त आहे अगदी थोडं आहे. ते म्हणतात की बहु अवघड. म्हणजे विचार करा, परमार्थ प्राप्ती, परब्रह्म प्राप्ती, परमार्थामध्ये येणं, मुमुक्षत्व संपादित करणं, अधिकारादी सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेणं हे सोपं आहे. पण संत भेटी बहु अवघड. बघा बरं का, असा कुठला अभंग आहे का आम्हाला जाता जाता संत भेटले? असा कुठलाच अभंग नाही. पण संत जाता जाता जरी आपल्याला लाथ मारून गेली तर फरक पडतो महाराज. जाता जाता संतांनी लाथ मारली तरी चालते आपल्याला. आपला उद्धार आहे त्या लाथेमध्येच आहे की नाही. संत चरण रज लागता फरक आहे. संत एखाद्यावर जर कृपा करायची म्हटली तर सहज कृपा करून जातात. त्याला कळत पण नाही, कळत नाही त्याला, आणि त्याला काय मागावं हे सुद्धा कळत नाही. परंतु संत भेटणं, सायासपूर्वक भेटणं फार अवघड, फार अवघड. मग अवघड आहे म्हणजे भेटतच नाही का? तर तसं नाही, भेटतात. कधी भेटतात? म्हणजे स्वतःहून भेटतात, स्वतःहून भेटतात. पण तेवढी अंतःकरणामध्ये निष्ठा पाहिजे. बघा सगळीकडून सुटतं इथंच येते. अंतःकरणामध्ये भाव पाहिजे, अंतःकरणामध्ये निष्ठा पाहिजे. निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा. आणि हे जाताना चुकून एवढी निष्ठा पाहिजे. गुरु भेटतात का? भेटतात. एक दृष्टांत सांगतो म्हणजे कडे. एक असंच खेडेगाव होतं आणि एक महात्मा त्या खेडेगावामध्ये 4 महिने चातुर्मासासाठी थांबला. 4 महिने चातुर्मासामध्ये त्यांनी सगळ्यांना भरभरून ज्ञान दिलं. पण सगळेच काय ग्राहक असतात असे नाही. काही लोकांनी घेतलं, काही लोकांनी सोडून दिलं. आणि ज्या लोकांनी घेतलं त्यापैकी एक हुशार होता. त्याच्या अंतःकरणामध्ये काही प्रश्न निर्माण व्हायचे. तो गुरूंकडे जायचा आणि पुन्हा सारखं त्या गुरुला विचारायचं, हे अडचण आली, ती अडचण आली, ती अडचण आली. गुरु हुशार होते. गुरु सगळं त्याला समजावून सांगायचं. झालं का बाबा? हा झालं.
अडचण निर्माण झाली, गुरूंकडे जायचं, विचारायचं. शेवटचा दिवस चातुर्मासाचा, सगळ्यांचे डोळे पाणावले आणि पाणावल्यानंतर तो आला आणि त्याने सांगितलं, महाराज म्हणजे आता तुम्ही तर निघाला. म्हणजे हो निघालो. आता माझ्या अंतःकरणामध्ये जर समजा एखादी शंका निर्माण झाली तर मी कुणाला विचारायचं? मोठा प्रश्न पडला गुरुला सुद्धा. गुरुने विचार केला, या तुमच्या गावामध्ये तसा कोण हुशार तुझ्या इतका नाहीच आहे. मग मी बघू म्हणले, तू प्रश्न तयार करून ठेव, बघू मी कधीतरी आल्यानंतर त्याचं उत्तर देईन. बरं गेला. 4 दिवस झाले आणि 4 दिवसामध्ये एवढी त्या शिष्याला आतुरता लागली की कधी येतील आणि कधी माझे प्रश्न सोडवतील, कधी येतील, कधी माझे प्रश्न सोडवतील. पूर्वीचा काळ असल्यामुळे गुरु घोड्यावर प्रवास करायचा. 2 गावं पुढे गेले होते गुरु आणि 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी ज्यावेळेस पुढच्या गावाला जायचं त्यावेळेस घोडं फिरून माघारी यायला लागलं. घोडा परत माघारी यायला लागल्यानंतर त्यांनी विचार केला, उतरले, त्या घोड्याला पकडलं, पुन्हा त्या विशीच्या बाहेर नेलं, पुन्हा घोड्यावर बसले, दुसऱ्या गावाच्या दिशेने निघाले. पुन्हा ते घोडं पाठीमागे फिरायचं, पुन्हा पहिल्या गावाकडे यायचं. शेवटी गुरुने विचार केला, जिथं जाईल तिथं जाईल म्हणले, बघू कुठं नेते. करता 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 वाटचाल करत करत तो घोडा बरोबर त्या माणसाच्या दरवाजामध्येच येऊन उभा राहिला. त्या माणसाच्या दरवाजामध्ये, त्या साधकाच्या दरवाजामध्ये तो घोडा येऊन उभा राहिला. बरोबर त्याला कळलं की आपले गुरु आले. त्यांनी हात जोडले, आतमध्ये नेलं, त्यांची काय पाद्यपूजा केली. पाद्यपूजा केल्यानंतर विचारले सगळे प्रश्न. सगळ्या प्रश्नांची तृप्त होईपर्यंत उत्तरं घेतली आणि नंतर विचारलं, महाराज आता कधी येणार, आता परत कधी येणार? ते म्हणजे माझ्या हातात नाही रे बाळा, माझ्या हातात नाही. हा घोडा ज्यावेळेस आणल त्याच वेळेस येणार म्हटले. विठ्ठल त्या घोड्याच्या हातात आहे का? घोड्याच्या सुद्धा हातात नाही. कुणाच्या हातात आहे तर त्या साधकाच्या हातात आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती विषण्ण होतो, त्याला प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्या अंतःकरणामध्ये गुरु संबंधाने पराकुटीची आसक्ती निर्माण होती, त्यावेळेस गुरु स्वतः येतात. अनेक उदाहरण. नारद महाराज विषण्ण झाले. श्रीमद भागवताचा 2रा अध्याय महात्म्यामधलाच. विषण्ण झाले. भक्तीला तर आपण वचन दिलंय की तुला घराघरामध्ये मी स्थापन करेल, पण करायचं काय? आकाशवाणी झाली, सत्कृत्य करा. आणि सत्कृत्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांना भक्तीला, ज्ञानाला, वैराग्याला पुन्हा तारुण्य अवस्था देऊ शकताल, पण सत्कृत्य म्हणजे काय कळना. विषण्ण होऊन एका ठिकाणी बसले. त्यावेळेस सनत कुमार स्वतःहून आले आणि सनत कुमारांनी विचारलं, काय रे बाबा, काय एवढा दुःखी, काय दुःखाचं कारण? स्वतः गुरु आले. 17 पुराणांची निर्मिती केली, ब्रह्मसूत्र लिहिलं, महाभारत लिहिलं, एवढे सगळे ग्रंथ लिहिले, तरी सुद्धा अंतःकरणामध्ये विषण्णता आहे, दुःख आहे. आणि ते असणारे व्यास सरस्वता नदीच्या तीरावर थांबले होते आनंद घाटाला. त्यावेळी स्वतः नारद महाराज त्यांच्याकडे आले आणि नारद महाराजांनी विचारलं, का दुःखी आहेस? गेले का नारद बोलवायला? नारदांना कोणी बोलवायला गेले नाही. आले गुरु, संत स्वतःहून आले. परीक्षित राजाला शाप दिला. शाप दिल्यानंतर परीक्षित राजा निवांत राहिला. फक्त एक मध्ये आसन मांडलं, त्या आसनावर कोण बसणार? तर जो मला 7 दिवसामध्ये मोक्ष देतो तोच बसणार, एवढंच फक्त प्रतिज्ञा केली. शुकाचार्याला कुणी बोलवलं का? शुकाचार्य स्वतःहून त्या ठिकाणी आले. काय कारण असावं? कारण एकच, अंतःकरणामध्ये शिष्याचा एवढी आतुरता पाहिजे की मला भेटलेच पाहिजे, तेच भेटले पाहिजे, त्याशिवाय दुसरे कोणी नको. येतात संत, संत येतात. महाराज आमच्या निळोबरायांचं उदाहरण बघा. निळोबराय निवांत बसले. महाराज 42 दिवस सतत तुकोबारायांचं भजन करायला सुरुवात केली आणि भजन करायला सुरुवात केल्यानंतर भगवंताला वाटलं तुकोबारायांना कशाला त्रास द्यायचा, काय समस्या बघूया, आपण सोडवूया. म्हणून भगवंत आले. भगवंताकडे पाहिलं, बघितलं. म्हणजे कोण तू? म्हणजे मी देव. म्हणजे कोण देव? अरे ज्या तुकोबारायांचं चिंतन करतोय ना त्याचं कुळदैवत. का म्हणे जाते सनकाधिक ते आमचे विठ्ठल पुरीचे दैवत, विठ्ठल चित्त विठ्ठल विठ्ठल पुण्य आणि पुण्य. अरे सर्वस्व आहे मी त्या तुकोबारायांचं.
आमच्या निळोबराने हात जोडले सांगितलं तुझं लागी प्राथिया वाचुनी आला कोण बोलतय बघा बरं का कोण बोलतोय निळोबा कोणाला बोलताय हा देवाला कोणता देव हा तुकोबरायांचा इष्ट देव परम विख्यात असणारा आमचा देव बरोबर ना परम विख्यात असणारा आमचा एक साधा देव नाही बरं का देवाचाही देवाचा देव की ज्या देवाच्या दर्शनासाठी वाळवंटापासून बरोबर की नाही असा देव फक्त हेच नाही आमच्या तुकोबरांचे पूर्वज ते सुद्धा देवाकडे पाहताना असं दरवाजाच्या पाठीमागे बघतात हळूच वाकून शुकसंतादिक नाद तुंबर भक्तांच्या पोटी कवाडाडूनी पाहतात तुकोबरांचे पूर्वज कोणतरी हेच बरं का हेच पूर्वज माझ्या वडिलाची मराठी गाठी किंवा काही मागणी हे वडिलांची हे वडील म्हणजे काय बघा दोन पद्धतीचे वडील असतात बरं का दोन पद्धतीचे वडील एक म्हणजे जन्मदाते आणि दुसरे ज्यांच्या मार्गावर आपण चाललो ते भाष्यकारा ते आमचे पूर्वज कोण आमचे वडील कोणतरी हे सगळे तुकोबरा आहे ज्ञानोबरा आहे दामाजी पंत तुकोबरा आहे गोरोबा काका हे सगळे आमचे बाप आहेत सगळे बाप जन्म देणारे ते सुद्धा आहेत ज्ञान देणारे ते सुद्धा आहेत आणि ज्यांच्या मार्गावर चाललो ते सुद्धा आहेत म्हणजे तुकोबरायांची पूर्वज तुकोबरायांचे गुरु ज्याची पिढ्यानपिढ्या उपासना करतात तो देव आहे नुसता देव नाही हे लक्षात ठेवा तो समोर उभारलाय आणि आमचे निळोबा त्याला म्हणतात का आला बरं ठीक आहे का आला ठीक आहे का आला बाबा विचारणं शक्य आहे हा एखादे आपल्या घरी महाराज आले आल्यानंतर आपण काय त्यांचा मान सन्मान केला आणि विचारतो महाराज कसं काय येणं केलं हे सुद्धा नम्रतापूर्वक आहे बरोबर की नाही पण महाराज आले आणि त्याला सांगितलं तुम्हाला ओळखत नाही तर काय उपयोग झाला निळा म्हणे आम्ही ज्याच्यासाठी बघा बरं का ज्याच्यासाठी योगिया मुनिजना ध्यानी अरे योगी योग कशासाठी करतात तर त्याच्या प्राप्तीसाठी आणि ते सुद्धा दिसतो का त्याला नाही लक्षोनिया योगी पाहती आभास लक्षपूर्वक पाहतात त्या परमज्योतीला दिसतो का नाही दिसत आभासाला पाहतात आणि तो देव निळोबरायांच्या समोर उभारले आणि महाराजांनी प्रमाण दिल्याप्रमाणे निळा म्हणे आम्ही ओळखूजी देवादेव ओळखतच नाही आम्ही किती मोठा अपमान आहे माझ्यासारखा गेला असता का परत गेला असता का नसता गेला पण आमच्या देवाचं एक व्यसन आहे महाराज व्यसन एक तर कुणाकडे जात नाही आणि एकदा का त्याच्याकडे गेला
की तिने हाकलून दिला तरी परत पाठीमागे आहेच. धावेचा दे सुख दुःख साहे सगळं भोगतो मला तिचं. सुख भोगतो, दुःख भोगतो. अरे अंबरीची शे सोसी गर्भवास सुद्धा सुचतो मला. तुला ओळखत नाही असं ज्यावेळेस निळोबाराय म्हणतात की तुला नाही ओळखत बाबा, आम्ही तुकोबारायांचा धावा करतोय. मग तेच देव बघा बरं का, शब्दामध्ये बघा बरं का, तेच देव उगा झाडा मागे लपले आणि तुकोबारायचं रूप घेऊन पुढे आले. बरोबर ना? तुम्ही संगमात पडला की मला कसं तरी अजून एकदा सांगा, मी देवाला ओळखत नाही असं म्हटल्याबरोबर तेच देव झाडा पाठीमागे गेले आणि तुकोबारायचं रूप घेऊन परत पुढे आले. बरोबर का चूक? होय का नाही? 2 मिनिटं वेळ दिला तुम्हाला. होय ना? चुकीता तुला नेसी नुसत्याच अर्थ म्हणायचे, अर्थ कोणाला माहिती? अरे देव आणि तुकोबाराय काय फरक आहे? ब्रह्म तुकासी आहे, तेच तुकोबाराय आणि तोच देव आहे, काहीच फरक नाही. फक्त वरून फक्त मॉडेल वेगळे. एक द्विभुजाकृती, एक चतुर्भुजाकृती. एकाच्या डोक्यावर किरीट आहे, टोप आहे, एकाच्या मुकुटावर पेट आहे. एकाच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म आहे आणि एकाच्या हातामध्ये टाळ आणि विणा आणि चिपळी. काय फरक आहे? काहीही फरक नाही. पण तरी सुद्धा हो पण तरी सुद्धा ऐका, इकडे लक्ष द्या. पण तरी सुद्धा तुकोबाराय म्हणूनच निळोबारायांनी स्वीकार केला, भगवंत म्हणून स्वीकार केला नाही. कारण एक आहे. काय कारण असावं तर ते कारण मी सांगतो, म्हणजे तुम्हालाही पटेल. भगवंत प्राप्त करणं सोपं आहे, पण संतांची प्राप्ती होणं तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगितलं तर बहु अवघड. म्हणून निळोबारायांनी सांगितलं, देवा तू नकोस, तुकोबाराय पाहिजे. विठोबा म्हणून सांगितलं की बाबा देवाची प्राप्ती सोपी आहे, संतांची प्राप्ती अवघड आहे. म्हणून निळोबारायांनी काय केलं तर संतत्व अवच्छेदकानं देवाला स्वीकारलं. कारण भानगड अशी आहे, फार मोठा आहे का फरक त्याच्यामध्ये. देवते संत निमित्त त्या प्रतिमा असं जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा देवाचं कार्य वेगळं आणि संतांचं कार्य वेगळं आहे. देवाचं कार्य दोघा जणांसाठी महाराज. भक्त राखे पायापाशी भगवंत स्वतः सांगतो महाराज, पवित्राणाय साधू नाम विनाशाय च दुष्कृत आणि धर्म संस्थापना. पण संत महात्म्यांचं तसं आहे का? नाही ना, संत महात्म्याचं तसं नाही. संत महात्मे तुमच्या आमच्यासाठी येथे उपकारासाठी आले घडला
महात्म्यांचं जे कार्य आहे ते सर्वसामान्यांसाठी, सगळ्यांसाठी. त्यामुळं निळोबारायांनी काय केलं तर देवत्व अवच्छेदकानं स्वीकार न करता संतत्व अवच्छेदकानं केला. बरोबर का? देव भेटला ना तर देवाकडं मागताना, देवाशी बोलताना विचारपूर्वक बोला. देव बाप आहे आणि संत महात्म्य आई आहे. आईशी बोलण्याची पद्धत वेगळी आणि वडिलांशी बोलण्याची पद्धत. आता काय कसे पण बोलतात ते सोडून द्या. पण सज्जन माणसाचं उदाहरण सांगतो. अहो आई कोण म्हणतं का? आहे का कोण असा महाभाग अहो आई म्हणणार? आणि बाबाला अरे तुम्ही बोलतात का? आता काही पण बोलतात महाराज, काही बोल. एका ठिकाणी गेलतो, तिने सांगितलं महाराज आमच्याकडे म्हणजे समता आहे. समता नावाची पूर्वी वगैरे असं म्हणजे काय? म्हणजे मला कळलं नाही ना समता आहे म्हणजे आम्ही पोराला नावाने हाक मारतो आणि पोरं पण लहानपणी म्हणजे तुम्ही धपाटे घातले असते. काही कालांतराने ते सुद्धा समान पाहिजे. भगवंत वडील आहेत आणि संत महात्म्य आई. आणि आईचं हृदय मुलासाठी कसं जरी केलं तरी, पण बापाचं तसं नसतं. मला बाप दयाळू नाही अशातलाही भाग नाही. बाप दयाळू आहे पण त्याला दया दाखवता येत नाही ना. दया दाखवता येत नाही, हा फरक. वडील सांगताना हिताचंच सांगतात असं नाही. कर्ज काय करायचं, मला वडिलांनी परवानगी दिली, काय करायचं ते कर. झालं का? नाही. काय करायचं ते कर म्हणण्याच्या पाठीमागे हा उद्देश आहे की बाबा नीट कर. आई तशी नसते महाराज. आई जवळ बोलवते आणि आई जवळ बोलून काय करते, प्रेमाने समजावून सांगते. बाप फटकेच घालतो आणि फटके घालत नाही ते बापच नाही, हे लक्षात. वडिलांनी मारायलाच पाहिजे, पोरांनी मार खायलाच पाहिजे, त्याशिवाय सुधारणा होत नाही. कधी मारायचं याचा सुद्धा नियम आहे महाराज. लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्र. महाराज माझं पोरग 35 वर्षाचं आहे, त्याला लहान पोरग आहे, त्याला मारू का? नाही चालत. पहिले 5 वर्ष लाड करा, काहीच कळत नसतं त्याला. त्याने हाणलं तरी मार खाऊन घ्या 5 वर्षापर्यंत. 6वं वर्ष लागलं, 10 वर्षांनी ताडयेत, तिथून पुढे 5 ते 15 मारा आणि मारून योग्य वळण लावा. प्राप्तेषु षोडशे वर्षे, 16 वर्षाचा झाला की मग पुत्रे मित्रवत वदाचरेत. वद आणि आचरेत, त्याच्याशी बोलताना सुद्धा मित्रासारखं बोला आणि वागताना सुद्धा मित्रासारखं वागा. म्हणजे आपण बिळी आपल्या पोराला मित्राला देतो म्हणून त्याला देऊ नका, हेही सांगतो. वागताना बोलताना विचार करून आपण म्हणतो ना, आता त्याला बोलत जाऊ नको का, आता तुझी चप्पल त्याला यायला लागली म्हणजे बऱ्यापैकी शहाणा झालाय. वडील सांगताना वेगळ्या पद्धतीने सांगतात, कधी कधी चुकीचं सुद्धा सांगतात, पण आई कधीही चुकीचं बोलत नाही. मी नेहमी सांगत असतो महाराज, गीतेचा आपण रोज पाठ करतो, रोज एक अध्याय वाचतो, रोज पारायण करतो, पण त्यात काय सांगितलं हे कळत नाही महाराज. 2रा अध्याय अर्जुन काय म्हणतो, यत् श्रेयम तान निश्चितम गृहीतन. काय सांगतो, यत् श्रेयम. श्रेय म्हणजे काय? योग्य, कल्याणकारक सांग. आपण एखाद्याला म्हटलं की योग्य सांग, त्याचा अर्थ काय समजायचा महाराज? कल्याणकारक नाही. आता तुम्ही मला योग्य सांगा, याचा अर्थ काय? पाठीमागे कधीतरी तुम्ही चुकीचं सांगितलं असणार, बरोबर की नाही? पण देवाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न आहे बरं का. देवाच्या बाबतीमध्ये यत् श्रेयम तान निश्चित गृहीतन शिष्यस्तेहम शाहिमाम प्रपन्नम. अर्जुन सांगतो महाराज, कार्पण्य दोषा उपहित स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म समूढचेता. अर्जुन म्हणतो, पण एका तरी संताला असं कोणी म्हणलंय का की जे खरंय ते सांगा? एका तरी संताला म्हणलं का? नाहीच म्हणू शकत. कारण खरं सांगतात तेच संत आणि खोटं सांगतात ते संतच नाहीत. विठ्ठल
आयुष्यामध्ये देव भेटला आणि संत भेटले तर काय करावं, तर सांगतात देव सारावे परते संत तुझ्यावे भारते. एवढं माननीय साधारण संताचं महत्व आहे. आणि एकदा का त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश केला, बरोबर का, एकदा का त्या संतांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश केला की संपलं महाराज. आतापर्यंत आपण जो काही सायास केला, जे काही कष्ट केलं, जे काही साधना केली, ती सगळी साधना फलश्रुत झाली. त्या सगळ्या साधनेचं प्रयोजन प्राप्त होतं. कारण याच दिवसासाठी मी एवढे प्रयत्न केले अभंगाच्या पहिल्या यासाठी केला कळलं का? कळलं का नाही? काय पाहिजे आयुष्यामध्ये? एवढंच पाहिजे, याच्यापेक्षा काहीही नको. एकदा संत आपल्या आयुष्यामध्ये आलं की तिथून पुढे आपण काहीच करायचं नाही. उगा नाही पडवून राहिला तर येत नाही, उगाच संताची एक पायी. आतापर्यंत प्रयत्न केले, इथून पुढे प्रयत्न करायचे नाही. आणि संत सहवासामध्ये गेला आणि प्रयत्न करतोय त्याच्यासारखा मूर्ख कोणच नाही. अगदी साधी सोपी गोष्ट आहे. मला पंढरपूरवरून इकडे यायचं होतं. गाडी 7ची होती, बरोबर? 7ची गाडी होती. मी 6 वाजता घरनं निघालो, 6:30 वाजता रेल्वे स्टेशनवर आलो. रिझर्वेशन होतं, तिथं बसलो. गाडी 7ला 5 कमी असताना आली. काय करायला पाहिजे? पटकीने बॅग उचलून आपल्या आपल्या बोगीमध्ये शिरायला पाहिजे. बोगीमध्ये शिरला, एकदा का बाकड्यावर बसला, परत काय करायचं? ड्रायव्हर कशी जायचं? नीट चालू बरं का? हे तुम्ही इकडे सरका, तुम्ही मास्क लावा. काही करायचं नाही. मग काय करायचं? मग मस्त फोन येतात, महाराज कुठपर्यंत आला? येतोय येतोय. बरे तिकडे महाराज झोपणार का? ह्यांची किती का फोन होईल? महाराज येतोय. काय करावं? एकदा गाडीत बसलं, काय करायचं?
काहीही करायचं नाही, शांत बसायचं. जोपर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत शांती पाहिजे. संत सहवास प्राप्त झाला काय करायचं? काही नाही, शांत राहायचं. पडून राहील तये ठाई, उगा बसून राहायचं. ते आपले गप्पा मारते दोघं तिघ जण, आपण त्यांच्या तोंडाकडे बघायचं, विचारायचं. कारण संत सहवासामध्ये गेल्यानंतर विचारायची गरज नाही, आपोआप सगळ्या प्रश्नाची उत्तर कळतं. विचारायचं नाही, काय नाही, उगाच त्यांच्या सहवासामध्ये राहायचं. सगळं कळतं, सगळं कळतं. आणि जर आपल्याला जर कळत नाही असं त्यांना वाटलं, बरोबर का, आपल्याला जर कळत नाही असं त्यांना वाटलं तर ते सांगतात, कळलं का रे? थोडं कळलं. बरं ठीक आहे, काय कळलं नाही मग सांगतात. पण उगा मध्ये आपला पेन वर करून सर आमचं राहील. संत सहवासामध्ये याची तातडी करायची, करावी तातडी. आणि एकदा का ह्या परमार्थामध्ये आलं, संत सहवासामध्ये आले की मग घाई करायची का? तुका म्हणे येथे नचले तातडी, अनुभवे गोडी येईल. लिंबू आणले, महिला मंडळाला जास्त माहित असेल महाराज. लिंबू आणले ताजे ताजे, लोणचं घालायचंय, काय करावं लागतं? 15 दिवस ठेवायचे, 16व्या दिवशी चिरायचे. बरोबर आहे ना? हा, चुकतंय का? नाही, आणले की लगेच पाण्यात टाकायचे, पाण्यात टाकून स्वच्छ करून लगेच चिरायचे, लगेच लोणचं घालायचं आणि लगेच खायचं. शाबास. काय व्हावं लागतं? परिपक्वता यावी लागते, परिपक्वता यावी लागते. जाते ती असू दे, असू दे, तिला पण आवड आहे परमार्थ. जोपर्यंत लोणचं घालत नाही तोपर्यंत घाई आहे. आणि लोणचं घातल्यानंतर परत घाई करायची नाही. मग ते 4 दिवसांनी उघडायचं, हलवायचं, साखर घाल, बरोबर की नाही, मीठ घाल, परत हलव, परत ठेव, परत उचल, परत हलव, परत ठेव. कधीपर्यंत? जोपर्यंत त्यामध्ये परिपक्वता येत नाही तोपर्यंत हेच करावं लागतं मला. आणि जर तसंच खायला सुरुवात केली तर कडू लागतं, आंबट लागत नाही, कडू लागतं. नीट बघा, होऊन बघा. तो कडूपणा जाण्यासाठी आणि मिष्ठता येण्यासाठी काही काळ जावा लागतो. आणि तो काळ काय करायचं तर निवांत राहायचं संतांच्या चरणाच्या ठिकाणी. तुम्ही काय करू नका. आणि एकदा का पिकलं, एकदा का पिकलं की संपलं. मग पिकली असे ते कडूपणा गेले, तैस्या मागे पागल, तैस्या मागे पागल, तैस्या मागे पागल, कडूपणा गेले, तैस्या मागे पागल, तैस्या मागे आम्हा केले. कसं? शेंदर पिकलं की कडू पण गेलं, संपलं. सोपं आहे. हॅलो, एकदा का समजा पिकलं, परिपक्व अवस्था सिद्ध झाली की मग कडू पण जातं, कडू पण जातं. आणि एकदा का कडू पण गेलं, बघा बरं का, 2 फरक आहेत, एक लक्षात ठेवा. आता वर्ण बोलतोय मी, आतापर्यंत खालच्या आवाजात तर बोलत होतो, आता वरच्या आवाजात बघा, नीट लक्ष द्या. 2 गोष्टीमध्ये फरक आहे, कडूपण आणि कडूपणा. बरोबर का नाही? कडूपण जातं, कडूपण जातं. कसं जातं? पिकलं की कडूपण. उरलेल्या गोष्टीचा अर्थ व्यत्यासाने तुम्ही लावून घ्या, ते सांगायची गरज. म्हातारं झालं तरी सुद्धा संसार सुटत नाही. सुटतोय का? नाही सुटत. मग काय म्हणायचं त्याला? तुमची तुम्ही ठरवा, आम्ही नाही ठरवा. मग ज्या वेळेस संतांच्या चरणाच्या ठिकाणी आपण थांबतो की मग त्याला काय म्हणायचं? आता इथून पुढे काही करायचं नाही. आता जे प्राप्तव्य आहे त्या प्राप्तव्याला आपण सिद्ध झालो. म्हणून तुकोबराय सांगतात, आता निश्चिंतीने
बाबलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेची धाव खुंटली आणि आता विसाव्याला आली. आता इथून पुढे काय आहे का नाही, आता इथून पुढे प्रयत्न करायचे नाहीत. मग संत सगळे करतात. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होईल राहणार. मग त्यांच्या मनामध्ये येईल ती करतात. आपण काही करायची गरज नाही. आपल्याला जर तारायचं ठरवलं तर तरुण नेतात महाराज. आपण बसलो तरी उचलून नेतात महाराज. भागली या मज वाहतील कडी त्याची आणि जोडी सर्व. मग ते आपण दमलून बसलो नको म्हणलं तरी उचलून नेतात. एवढं सामर्थ्य त्यांच्याकडे. आणि म्हणून तुकोबा म्हणतात आता निश्चिंतीने पाहिलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेची. आता निश्चिंत पद्धतीने मी तिथं बसलोय. आता कृष्णेची धाव खुंटली आणि आता निवांत. तर निवांत अवस्था सिद्ध झाली म्हणजे काय झालं तर डायरेक्ट आपण चौथ्या चरणाकडे बोलूया. काळाची गरज आहे बरोबर काय. हा चौथ्या चरणामध्ये आमचे तुकोबराय सांगतात परिनिधी नोवरी मुक्ती आता दिवस विचारली खेळी. तुकोबराय म्हणतात आता मी काय केलं तर मुक्त झालो. मुक्तीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अवस्था आहेत महाराज. वेगवेगळ्या पद्धतीच्या अवस्था आहेत. वेदांत शास्त्राने 4 अवस्था सांगितल्या. सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्य. या 4 पद्धतीच्या अवस्था कोणी सांगितल्या वेदांत शास्त्राने सांगितलं. भक्तिशास्त्राने 2 सांगितल्या. देहमुक्ती आणि विदेहमुक्ती अशा 2 पद्धतीच्या अवस्था सांगितल्या. देहामध्ये आहे येतोय आवाज काळजी करू नका. देहामध्ये असून सुद्धा विरक्त आहे. कर्म कोणत्याही पद्धतीचे करत नाही. अकर्म अवस्थेला सिद्ध झाला. विदेह मुक्ती अवस्था सिद्ध झाली. आणि कालांतरानं पंचमहाभौतिक असणारा देह गळून पडला त्याला देहमुक्ती म्हटलं जातं. आता मरण आल्यानंतर मुक्ती प्राप्त होणं हे वेदांत शास्त्राचं लक्षण अजिबात नाही किंवा भक्तिशास्त्राचं अजिबात लक्षण नाही. कारण मरण ते मुक्ती पाखंड्याची. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृता. 4 वाक पहिलंच दर्शन 4 वाक दर्शन त्याचा पहिला श्लोक आहे. जोपर्यंत जगायचं आहे ना तोपर्यंत निवांत जगायचं. काय करायचं त्याचं वर्णन करताना सांगितलं ऋणम कृत्वा घृतम पिबेत. कर्ज काढा पण चांगलं चुंगलं खा. कारण हो कारण एकदा का शरीर जळलं की परत येतंय का नाही. अशी अवस्था आहे महाराज. दात आहेत चणे आहेत पण महाराज म्हणते चणे खाऊ नका. चणे खायचे नाहीत. चणे घातक आहेत. आणि मग दात पडले आणि दात पडल्यानंतर म्हणले खायला सुरुवात करा. चालेल का नाही ना चालेल. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखाने जगा. हा सांगणारा संप्रदाय कोणता आहे तर 4 भाग. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृतः. मरण ते मुक्ती पाखंड्याची. हे आपल्याला अभिप्रेत नाही. इथं मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कर्म करून कर्म अवस्थेला सिद्ध झाला आणि मग त्यांनी पंचमहाभौतिक देह सांडला. याला म्हटलं जातं देहमुक्ती. आणि जर याच्या विपरीत विचार करत असाल तर उपनिषद सांगतं असूया नामते लोका अंधेन समसावृता. याच्या विपरीत जर तुम्ही विचार करत असाल तर जिथं सूर्य नाही अशा ठिकाणी तुम्हाला खितपत पडावं लागेल. म्हणजे नरकाची वासना नरकाची यातना तुम्हाला भोगावी लागेल उपनिषद सांगतं. मग काय करायचं म्हणजे मुक्ती सिद्ध झाली. कोणती मुक्ती सिद्ध झाली 4 पद्धतीच्या मुक्ती सांगितल्या. त्यापैकी कोणती म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती सिद्ध झाली. सायुज्य अवस्थेला सिद्ध झालो. जसा देव तसा चतुर्भुज मातृपितृ भाता सगोत्रापार चतुर्भुज ही अवस्था सिद्ध झाली. म्हणजे प्राप्त झाली. हो म्हणजे प्राप्त झाली. आनंद आहे म्हणजे नाही ना आनंद. आनंद नाही म्हणजे का आनंद नाही म्हणजे देव बनून राहण्यामध्ये तो आनंद नाही जेवढं साधक बनून आनंद. बरोबर का. 2 वेगवेगळ्या पद्धतीचे सिद्धांत आपल्याला कथन करायचे. 2 वेगवेगळ्या पद्धतीचे सिद्धांत. आपल्याला ज्या स्थानापर्यंत पोहोचायचंय त्या स्थानापर्यंत पोहोचल्यानंतर आनंद मिळत नाही. ते स्थान प्राप्त झाल्यानंतर आनंद मिळत नाही. पण त्या साधनाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जी साधना केली जाते त्या साधनेमध्ये जास्त आनंद आहे.
एक छोटं उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुला. एक प्रापंचिक सांगतो आणि एक पारमार्थिक सांगतो. आळंदीहून दिंडी निघाली, देहूहून दिंडी निघाली. किती आनंद आहे हो, किती आनंद आहे. पंढरपुरामध्ये आला, आनंद आहे का? नाही, संपला आनंद. कारण पंढरपुरामध्ये आले की फक्त एकदाच एकादशीला गेली, एकच कीर्तन, एकदाच काकडा, ते सुद्धा 2 तासात उरकायचं. बरोबर की नाही? इथं आहे का तसं? इथं नाही महाराज. इथं सकाळी काकडा आहे, हा, दुपारी नाटाचे अभंग आहे, संध्याकाळी हरिपाठ आहे, जागर आहे, सगळं आहे. अरे चालणंच त्याच्यासाठी आहे. साधनामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा साध्यामध्ये आहे का? नाही. हे पारमार्थिक उदाहरण. प्रापंचिक उदाहरण बघा. एखादा उमेदवार असेल तर तुमच्यापैकी कोण आहे मला माहित नाही, बहुतेक असतील पण किंवा नसतील. तर आपण आमचा साधनामध्ये आनंद आहे. मुलगी बघायला जाणं, ते जमणं न जमणं, ह्या सगळ्यामध्ये आनंद आहे. लग्न झालं, आनंद आहे का? बघा आता तुमची तुम्ही ठरवा, मी काय सांगू. आनंद आहे का? नंतर नाही. साधनामध्ये आनंद आहे, साध्यामध्ये आनंद नाही असं आपल्याला. तसं भगवंत प्राप्तीच्या साधनामध्ये आनंद आहे. भगवंत प्राप्त झाला, मुक्ती सिद्ध झाली, आनंद आहे का? नाही. बघा त्या नामदेवरायांना भगवंत म्हणाले की नामदेवा तू काय आता समाधी घेणार आहे? म्हणजे कुठे घेणार? म्हणजे महाद्वाराच्या ठिकाणी. म्हणजे कशाला घेतो समाधी? म्हणजे मग काय करू? चल म्हणजे वैकुंठामध्ये. म्हणजे ठीक आहे चला म्हणजे गेले. नामदेवराय वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये गेल्यानंतर भगवंताने एक सुंदर अशा पद्धतीचं आसन केलं. त्या आसनावर नामदेवरायांना बसवलं आणि बसवल्यानंतर भगवंत बसले. सगळे भक्त त्या ठिकाणी बसले. बसून 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 कंटाळा. कारण तिथं वैकुंठामध्ये बघा बरं का, आपल्या मृत्यू लोकामध्ये सुद्धा खूप सुखसोयी आहेत, तेवढ्या वैकुंठामध्ये नाहीत. हे लक्षात ठेवा. वैकुंठामध्ये खाणं नाही, भूकच लागत नाही. काय खाणार? भूकच लागत नाही, खाणं नाही, निवांत बसायचं, दुखणं नाही. बसून बसून उभारून आता 2 तास झाले. सगळ्या काळकऱ्यांचे पाय दुखायला लागले, बसणाऱ्यांच्या मांड्या दुखायला लागल्या बसून बसून, आहे की म्हणून इकडचा पाय दुखला चालू झालं. मला पण कळतंय, पण मी पण जास्त वेळ घेत नाही, काळजी करू नका. काय झालं? पाय दुखायला लागले बसून बसून. तिथं बस किती वर्षानुवर्ष पाय दुखायची भानगड नाही. काय करायचं? काय नाही, हे त्याच्या तोंडाकडे बघायचं, त्यांनी त्याच्या तोंडाकडे. काय आनंद आहे. मग आमची नामदेवराय म्हणाली बाबा देवा चल म्हणजे आपल्या आपल्या घरी परत आणलं. म्हणजे कसं वाटलं नामदेवा तुला? म्हणजे काय देवा म्हणजे वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगीच बसावे वैकुंठ ते काय जुनाट झोपडी वाडाडी. देवा मला वैकुंठाला घेऊ नको. का घेऊ नको? कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर शांत बसायचंय ना. आम्हाला शांत बसायची सवय नाही. आम्हाला शांत बसायची सवय नाही. म्हणजे आपल्यासारखे उद्योग संत महात्मे करत नव्हते बरं का, हेही पुढे सांगतो. त्यांचा उद्योग काय तर एवढा दिनरजनी हाची धंदा, हा त्यांचा उद्योग. आपले उद्योग काय सांगायची गरज. मग नुसतं मौनवत बसून प्राप्तव्य होत नाही. मग म्हणलं काय करायचं? नको म्हणजे मुक्ती. तुकोबारायांची सुद्धा ती अवस्था. भगवंत तुकोबाराकडे आले. तुकोबाराय म्हणजे वा काय परमार्थ करता तुम्ही माणूस. चिरंजीव पद बघा, चिरंजीव पदामध्ये खूप फार गोड वर्णन बरं का. म्हणची उद्धारावया हरीचा अवतार, आम्हा लागीच आहल असतील तेने तो जरी शब्द बोल. भगवंत सुद्धा स्तुती करतो बरं. काय तुकोबाराय, काय तुमचा परमार्थ, वा 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 वा. म्हणजे एक काम करा, म्हणजे काय तुम्हाला बक्षीस द्यायचं. काय बक्षीस द्यायचं? मुक्ती घेतली आणि भगवंतांनी तुकोबारायच्या गळ्यामध्ये घातली. मुक्त झाल्याबरोबर आमच्या तुकोबारायांना प्रश्न पडला, मुक्त झालो की पुढची साधना खुंटली ना. मग देवाचं नाव घेता येत नाही, देवाची पूजा करता येत नाही, काही नाही. मग प्रश्न पडला महाराज आपला रोजच्या पूजेच्या ओळीमधला आपण कासे आणि पूजा करू केशिराच्या हाची संधी आता तरी स्वरूपते तुझे तेथे काय माझे विचे देवा. सगळा अभंग म्हटलं. अखंड सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणे सीते अद्वितीय भावे कथम पूजा विधी येते पूर्णस्य आवाहन तत्र सर्वाधारस्य आसनं. परापूजा नावाचं स्तोत्र आहे आमच्याकडे देवशंकराचार्यांचं, त्याच्यामध्ये वर्णन केलं नाही. त्याचं भाषांतर सगळे कासे आणि पूजा, बाकीचं काहीच नाही. त्यांनी विचार केला काय करायचं. काही दिवसांनी देवाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं देवा तुझी ही मुक्ती नावाची कन्या मी 4 दिवस परिणित केली, माझ्याजवळ ठेवली, पण या मुक्तीच्या माध्यमातून मला काहीही प्राप्तव्य नाही.
तुझी पोरगी माझ्याकडे चांगली नांदत नाही, तुझी पोरगी तुझी तुला 4 दिवस नांदवली आणि भगवंताची भगवंताला देऊन टाकली. मला तुका म्हणे तुका म्हणे मुक्ती भगवंताची भगवंताला देऊन टाकली की संपली. आता काहीही उरलेलं नाही, मुक्तीचा सुद्धा त्याग आहे. आता काय करायचं, फक्त भगवंताचं भजन करायचं. ते सुद्धा कसं, अद्वैत अवस्थेला राहून करायचं. अद्वैत अवस्थेला राहून भगवंताचं भजन करायचं. आणि ते भजन अत्यंत सुंदर स्वरूपात ज्ञानयुक्त केलेली भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती.
आणि ती भक्ती जर आपण केली तर निश्चित पद्धतीनं त्याच्या माध्यमातून आता निश्चिंतीने पावतो विसावा हुंटलिया धावा तृष्णेची आता तृष्णेची धाव खुंटली. आणि ज्यांनी आपल्या तृष्णेची धाव खुंटवली आणि आपल्याला त्या मार्गावर कसं न्यायचं जायचं याचा मार्ग दाखवला, त्या संत महात्म्याचं मोठ्या प्रेमाने आपण भजन करूया. निवृत्ती ज्ञानेश्वर माऊली अवस्था कशी पाहिजे. प्रत्येक वेळेस प्रत्येकाला न्यायला कोण येतो तर यम येतो, पण अशी अपेक्षा करा की आपल्याला न्यायला यम येतो. काय करायला पाहिजे तर आपल्याला न्यायला साक्षात देव केला पाहिजे ही अपेक्षा करायला पाहिजे. पहिलं उभे हरी शंख चक्र गरुड येतो फणात करे नाभी नाभी म्हणतो स्वरे ही अवस्था पाहिजे. आमच्या मुक्ताबाईचा आणि चांगदेव महाराजांचा गोड संवाद आहे. चांगदेव महाराजांचं वय 1800 वर्ष. इकडे लक्ष द्या, आपल्याला तेवढं वर्ष जगायचं असेल तर बघा चांगदेव महाराजांचं वय किती 1800 वर्ष. आणि 1800 वर्षाचे चांगदेव महाराज मुक्ताईच्या समोर उभा राहिले. लांब लचक दाढी, काय त्यांचं ऐश्वर्य होतं. मला योगी माणूस होता. आणि ते ऐश्वर्य पाहिल्यानंतर मुक्ताबाईला समाधान वाटलं. बा म्हटले काय महात्मा बघितलं दाढी दाढी बघितलं म्हणजे किती वय होतं तुमचं. ते सांगितलं 1800 वर्ष. म्हणजे एवढं शतवर्षाची गणना 1800 वर्ष कसं जाणार बरोबर आहे की 100 वर्ष जास्तीत जास्त. पुण्यात्मा असेल तर आमच्या साहेबरावांसारखा 102 वर्ष, नाहीतर त्याच्या आधीच किती पडतात सगळं बरोबर की नाही. म्हणजे 102 वर्ष कसं काय, 1800 वर्ष कसं काय म्हणजे 1800 वर्ष कसं काय म्हणजे त्यांनी सांगितलं यम यायचा त्यावेळेस खेतरी मुद्रा लावायचं म्हणजे वा म्हणजे परत पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या वेळेस यम यायचा, त्याच्या पुढच्या वेळेस यमच यायचा. त्यांनी सांगितलं कधी देव आला नाही रे, प्रत्येक वेळेस यमच कसा यायचा, यमच कसा येतो प्रत्येक वेळेस, देव एकदा पण नाही आला म्हणजे नाही ना आला म्हणजे कसं काय आला विचार केला म्हणजे नाही केला. मग मग पुण्यांदा जन्म झाला. चांगदेव म्हणे आज जन्म झालो, गुरुपुत्र झालो आत्ता जन्मलो. मग मार्गदर्शन केलं आणि परिणाम काय झाला तर देव आले नाही. चांगदेव महाराजांना सुद्धा बरं मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर यम सगळ्यालाच न्यायला येतो. यम कुठला यायला, यमदूतच यायला. एवढं तर कुठं भाग्य आपलं यम यायचं, यमदूतच येणार. तर यमदूत येतात का त्या दूताचे दूत येतात कुणास ते पण काही सांगता येत नाही. पण इच्छा करायची की माझ्यासाठी देव तू आला पाहिजे. जपप्राण तनसेने केलं, दुसरं कोणी येऊ नये, दुसरं कोणी. देवा आयुष्यभर भक्ती केली कशासाठी तर त्यासाठी, आणि त्यासाठी मात्र चुकू नको महाराज. उस वक्त जल्दी आना नाही श्याम भूल जाना, त्यावेळेस मात्र लवकर येईल. आणि त्यावेळेस जर तो लवकर आला तर समजायचं की आपण जे आतापर्यंतचा परमार्थ केला तो परमार्थ फलद्रूप झाला. नाहीतर काय नाही, पुण्यांदा परमार्थ करायला हितच यायचं बरोबर काय, परत यायचं. किती वेळा जन्मावेळी महाराजांनी प्रमाण दिलं है की नाही, परत हितच यायचं. म्हणून असं व्हायला पाहिजे महाराज. तुकोबारांना ज्या पद्धतीनं साक्षात भगवंत न्यायला आले त्या पद्धतीने आपल्याला आले पाहिजेत महाराज. जया पूजले आदरे पांडुरंगे विमान केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली नत्या आमच्या निळोबाने काय गोड वर्णन केलं महाराज. प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्णिले
मानवी देह घेऊन निज धामा निळा म्हणे सकळ संता तोषविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दाता. ही अवस्था पाहिजे महाराज. अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठू आम्हासी पावला त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये त्यांना जन्म मिळावा, वारकरी घराण्यामध्ये जन्म मिळावा आणि त्यांच्या हातून चिरंतन अशा पद्धतीची भगवत सेवा घडावी. हीच एक भगवंताच्या चरणी प्रार्थना करून हे जे आपल्या हातामध्ये फुलं आहेत ते फुलं आपण त्यांच्या कुटुंबाच्या दिशेने वाहणार आहोत मोठ्या प्रेमाने. आणि अंतःकरणामध्ये एवढीच इच्छा करायची की जसं त्यांना आयुष्य प्राप्त झालं तसं मला भगवत भक्ती गुरुभक्ती प्राप्त व्हावी, हाच एक निश्चय निर्माण करून त्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करूया आणि ही पुष्पवृष्टी करूया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.